नमस्कार बापू. नमस्कार. कुठे निघालात? मी आता निघालो ह्याला स्वामी समर्थांकडे. कलकोट. स्वामी समर्थांकडे. जय स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. तुमचं पूर्ण नाव सांगा. एकनाथ सखाराम कारंडे. गाव? आतीत. किती वय आहे? वय 82. 82. दात बीत चांगली आहेत, सगळं तुमची तब्येत छान आहे. सुपारी खाता का काय? सुपारी खातो. दाखवा बरं सुपारीचं खांड. बेस्ट. बटवा आहे. अरे वा 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 वा. सुपारी आहे. म्हणजे दात खणखणीत आहेत, खणखणीत. तब्येत छान आहे. गोळी बिळी कुठली आहे का बीपीची वगैरे? तसलं काय नाही. तसलं काहीच नाही वे. मग तुमच्या तब्येतीचं रहस्य काय आहे? रहस्य आपलं खानापिना व्यवस्थित असतो. बरं. आणि व्यायाम म्हणजे काम करताय जास्त? काम नाही तर निवांत मध्ये हिंडून फिरून येतो. चष्मा कावा लागलाय? चष्मा काहीतरी 2-3 वर्ष झाली. केव्हा? 2-3 वर्ष होऊन गेलं. तो बाकी दिसतं तुम्हाला सगळं? दिसतं. शिकलाय किती? शिकले का मराठीच्या आता पूर्वीच्या 3री पर्यंत. आता तुम्हाला स्वामी समर्थांनी चांगली तब्येत दिली, तुम्ही शतक पार करणार. पण आत्ताच्या माणसांना बीपी असतोय, डायबिटीस असतोय, तुम्हाला ह्या गोष्टी कुठल्याच नाही आहेत. मग तुमचं आहारशास्त्र कसं असतं? दिवसभरात किती खाता? दिवसभर 3 टाइम जेवतो. काय भाकरी अजून काय? चटणी भाकरी खाता. मग तुम्हाला वडापाव इथं बाकी काय आवडत नाही? आज सकाळपासून काय काय खाल्लं? आज सकाळपासून शेंगदाणा लाह्या. अरे वा. लाह्या बे एवढंच खाणं असतं म्हणजे कमी खाणं. आणि मग तुम्हाला आता मुलं बाळ किती आहेत? मुलं काय एक आहे, 2 मुले आहेत. नातू 2 आहेत. एक पुण्याला इंजिनियर आहे, एक एमर्सन कंपनी ऑफिस मध्ये आहे. बरं. शेती किती? शेती 5-5.5 एकर आहे. मग तेवढी 5.5 एकर तुम्ही शेती करता? हो, शेती करतो. कष्टाचे अंग आहे तुमचं. हिर आहे, बोर आहे. बरं. नवीन पिढीला काय सल्ला द्याल? तब्येत कशी राखावी, काय करावं त्यासाठी? सल्ला खाना पिणं व्यवस्थित टाइमशेर खा. चांगलं खा. हॉटेलचं काही खाऊ नका. जागरण करू नये. दूध प्या, दही खा. दूध? गाईचं का म्हशीचं? म्हशीचं दूध चांगलं. मग होय. अजून? गाईचं दूध बाजारात हलकं वाटतं, पण काय म्हशीचं दूध चांगलं. व्यायाम नाही, आपला हिंडफिर केली तरी चालते. बरं. आणि झोप किती असावी? झोप काय नाही तर 4-5 तास असावी. दुपारचं झोपावं का नाही? दुपारचं नाही झोपत. बर. मग रात्री संध्याकाळी किती वाजता झोपावं? रात्री 9ला झोपलं, 4ला उठतो. सकाळचा नाश्ता काय करावा? सकाळचा पोहे असतात, उपीट असतं. आणि जेवण काय असतं? बोटवं असतं. जेवण? बोटवं म्हणजे काय? शेवया. जेवण केव्हा करावं? जेवण 11ला करतो जेवण. अरे वा. धन्यवाद. तुम्हाला शतायुषी करो स्वामी समर्थ. असंच मार्गदर्शन सगळ्यांना करा.